सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा 30 डेज स्टडी प्लॅन स्वच्छता निषेध तांत्रिक डायरी हे पुस्तक कशा प्रकारे वाचायचं आहे आणि आज 8व्या दिवशी तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे या अनुषंगाने आज 9वा दिवस आहे त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला जनसंख्या व जनसंख्यिकी विज्ञान वाचायचे आहे. एकूण 305 ते 358 हा संपूर्ण प्रकरण यातच कव्हर करून घेतलेला आहे. मुद्दा याच्यामध्ये आकडेवारी खूप आहे, खूप म्हणजे बारीक सारीक खूप आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात ना आपल्या आरोग्य विभाग किंवा स्वच्छता निषेधला लिंग गुणोत्तर ही जी आकडेवारी आहे याला महत्त्व नेहमी देत चला. ह्याची आकडेवारी फायनल लक्षात ठेवत चला. लोकसंख्या संदर्भात जी आकडेवारी आहे त्यावर प्रश्न प्रत्येक परीक्षेला आलेला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, हा प्रकरण अवघड आहे का सोपं आहे? तर ज्यावेळेस सुरुवात कराल म्हणजे एखादी नवीन विद्यार्थी आहे तो सुरुवात करेल त्याला अवघड जाईल. परंतु जे मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे, रीड लेस रिवाइज मोर, हे परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट जे तत्व आहे ते या प्रकरणाला लागू होतं. तुम्ही जेवढे जास्त वेळेस त्याला वाचत राहाल तेवढे जास्त वेळ तुम्ही डोळ्याकडून घालत राहाल तेवढी तुमची आकडेवारी जी आहे त्या संदर्भात कायमस्वरूपी राहील. सर्वात महत्त्वाचं, याला 2 पद्धतीनं अभ्यास करणं एक चॅलेंजिंग राहील किंवा खूप चांगलं राहील. एक PYQ स्वरूपात आणि दुसरं MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, आता सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये याचे सगळे प्रश्न मी तिथं देणार आहे, MCQचे देखील देणार आहे. जसं आजच्या व्हिडिओ झाल्यानंतर लैंगिक आजार ही फोल्डर तयार करून मी लैंगिक आजारावर एकूण 32 प्रश्न जे आहेत ते मी तयार केले आहेत. म्हणजे फक्त लैंगिक आजारावर 3 घटकनीय टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतील. तर अशाच प्रकारे PYQ आणि MCQचा ताळमेळ लावून तुम्हाला ह्याच्यावर लोकसंख्या शास्त्र किंवा जनसंख्यिकी यावर मी PYQ आणि MCQ दोन्हीचा ताळमेळ साधून तुम्हाला ते देईल आणि ते सोडवायचं आहे. चुकल्यानंतर का चुकलं ते बघायचं आहे. ओके, ह्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचे आहे. आता त्यातल्या त्यात म्हणजे पहिले 5 शेवटचे 5 ॲटलिस्ट पहिले तीन ओके आणि शेवटचे 3 ही जी आकडेवारी आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचे आहे, कोणत्या जिल्ह्याचे आहे, शेवटचे सर्वात कमी असलेले शेवटचे 3 राज्य 3 जिल्हे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर ह्याप्रमाणे तुम्हाला आकडेवारी तिथं लिंग गुणोत्तराबद्दल पण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर लोकसंख्या संदर्भात ठेवायचे. काही वेळेस TCSच्या आवडत्या पॅटर्नमध्ये तुम्हाला शीख जे समुदाय आहे त्याची टक्केवारी किती आहे, त्यानंतर हिंदू टक्केवारी किती आहे, मुस्लिम किती टक्केवारी आहे, असं देखील प्रश्न विचारलेला आहे. आणि हे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन TCSचं जर कुठं वाचलं असेल किंवा आपल्या 61 रुपयाच्या कोर्समध्ये ते जे काही प्रश्नपत्रिका दिले त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. आपण स्वच्छता निषेध संदर्भात ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, ह्याच्यात जन्ममृत्यू दर, माता मृत्यू दर ही आकडेवारी तुम्हाला काही वेळेस विचारण्यात आलेली आहे आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे. जन्मदर ओके, ते काय, त्याचा अर्थ काय, लिंग गुणोत्तरची व्याख्या विचारलेली आहे आणि ही काहीही अवघड नाही, अजिबात अवघड नाही. माता मृत्यू दर पण विचारलेला आहे. तुम्ही एकदा किंवा 2दा वाचले ना किंवा तर ते तुमचं उत्तर चुकणार नाही, इथं टेन्शन घ्यायचं नाही. काही वेळेसच तुम्हाला अवघड जाणार आहे, फक्त आकडेवारी काय ठेवायचे लक्षात त्या संदर्भात. मग तुम्ही कोणत्या पद्धतीनं ती लक्षात ठेवता त्यावर सर्व अवलंबून आहे. ओके, PYQ देखील वाचा, घटकाच्या शेवटी मी ते ॲड केलेलं आहे, फक्त SI मध्ये आलेले. आणि स्वच्छता निषेध तांत्रिक डायरी या पुस्तकाबद्दल तुम्ही आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनलवर या वेबसाईटवर पण आहे. ओके, आणि तुम्हाला आणखीन बघायचं झालं आता ह्याच्यामध्ये जे आज आपण पाहणार आहोत ती सॅम्पल कॉपीमध्येच तुम्हाला दाखवून देतो की कशा प्रकारे जनसंख्या व जनसंख्येमध्ये तुम्हाला पॉईंट कव्हर करून घ्यायचे आहेत किंवा कोणते मुद्दे वाचायचे आहेत. ओके, काल आता आपलं 50% अभ्यास झालेला आहे, जवळपास 50% झालेला आहे. अवघड प्रकरणच आजपर्यंत सगळे जे अवघड आहेत ते सगळे संपणार आहेत. तर या प्रकरणामध्ये तुम्हाला काय काय वाचायचे आहे, लोकसंख्येची व्याख्या, लोकसंख्येच्या अभ्यासाचे महत्त्व, हे सगळं कन्सेप्च्युअल आहे. लोकसंख्येची रचना हे देखील साध्या पद्धतीनं वाचलं तरी तुम्हाला लक्षात राहील. वयोगटानुसार रचना ही अवघड नाही.
लिंगानुसार रचना अवघड नाही, जगातील खंडानुसार लिंग गुणोत्तर, ह्यावर कधी प्रश्न आलेला नाही, परंतु ढोबळ मनानं फक्त वाचन ठेवायचं आहे. माझ्या वाचण्यात आलेलं नाही, म्हणजे जेवढं मी अभ्यास करतो किंवा मी PYQ असतो त्यानुसार जन्म मृत्यू प्रमाण दर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्या SIच्या दृष्टीनं, आरोग्य विभागाच्या दृष्टीनं. ग्रामीण व शहरी प्रमाणानुसार रचना, व्यवसायानुसार रचना. साक्षरतावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. लोकसंख्या वाढ, दशकातील लोकसंख्या वाढवर प्रश्न आलेला आहे. लोकसंख्या संक्रमण, लोकसंख्येचे वितरण देखील आलेले आहे. कन्सेप्च्युअल, लोकसंख्या मनोरा, पिरॅमिड. ओके, हे काय अवघड नाही, लक्षात ठेवा. अवघड अजिबात नाही. मी जे अवघड नाही ते सांगतो. भारताची जनगणना, इथून आकडेवारी तुम्हाला चालू होईल. जातीय जनगणनावर प्रश्न आलेला आहे. थोडंसं ह्याच्यातली माहिती जी दिली आहे ती थोडं वाचा, एक 7-8 ओळीमध्ये आहे, परंतु लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. भारताची लोकसंख्या जनगणना 1901 ते 2011 हे मी पूर्णमध्ये दिलेलं आहे, तुलनात्मक काय आहे ते. त्यानंतर भारताची जनगणना 2011, महाराष्ट्र 15वी जनगणना 2011, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 व 2000. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर देखील प्रश्न परीक्षेत आलेला आहे. आता परीक्षेत म्हणजे SIच्या बाबतीतच मी बोलतोय असातला भाग नाही. मी तुम्हाला आरोग्य सहाय्यक असो की आरोग्य सेवक असो, ओके, GNM असो, MPC असो, या दृष्टीनं पण सांगत असतो. म्हणजेच कसं PYQ हे सगळ्या परीक्षेच्या दृष्टीनं अंदाज केल्यानंतर ते प्रश्न कुठून घेतील हे आपण सांगू शकत नाही. म्हणून हे इथून जी आकडेवारी आहे, भारतीय जनगणना 2011, महाराष्ट्र जनगणना 2011 आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 आणि 2000, ह्यावर फॅक्च्युअल डाटा खूप होणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आकडेवारीवर प्रश्न असतील. अवघड अजिबात नाही. तुम्हाला फक्त वारंवार वाचल्यानंतर ती आकडेवारी लक्षात ठेवते आणि तुमच्यासमोर पर्याय आल्यानंतर तुम्ही बरोबर उत्तर ते निवडू शकता. एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही. आणि स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा. 149 आहे. त्याची फी मी 249 करणार आहे, कारण आता बऱ्यापैकी व्हिडिओ कंटेंट तिथं होणार आहे. घटकनिहाय देखील प्रश्न मी तयार करणार आहे. ओके, व्हिडिओला तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.